नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ 2026 म्हणजेच सध्याचे महाराष्ट्राचे मंत्री कोण आहेत ते आपण पाहणार आहोत. ओके, तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत. तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच देवेंद्र फडणवीस. तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ओके, तर बघा, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच ते गृहमंत्री, ऊर्जामंत्री, कायदा आणि न्यायपालिका मंत्री तसेच माहिती आणि जनसंपर्क मंत्री आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच देवेंद्र फडणवीस. तर बघा, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 4 आहे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 4चे उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच राहुल नार्वेकर. तर राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आहेत. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण, महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष कोण आहेत. बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच अण्णा बनसोडे. तर अण्णा बनसोडे हे महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष आहेत. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण, महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत. तर बघा, याचं उत्तर असणार आहे देवेंद्र फडणवीस म्हणजेच ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते आहेत. ओके, तर चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती कोण आहेत. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच नीलम गोऱ्हे. तर नीलम गोऱ्हे हे महाराष्ट्र विधानसभेचे उपसभापती आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत. तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच एकनाथ शिंदे. तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण, महाराष्ट्र विधानसभेचे पहिले उपनेते म्हणजेच फर्स्ट डेप्युटी लीडर ऑफ द हाऊस कोण आहेत. तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच एकनाथ शिंदे. तर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र विधानसभेचे पहिले उपनेते आहेत. ओके, तर लक्षात असू द्या. तर बघा, हे जे पद आहे ते महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांपेक्षा म्हणजेच डेप्युटी स्पीकरपेक्षा वेगळे आहेत, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण, महाराष्ट्र विधानसभेचे दुसरे उपनेते कोण आहेत. तर चला, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच सुनेत्रा पवार. तर सुनेत्रा पवार हे महाराष्ट्र विधानसभेचे दुसरे उपनेते आहेत. ओके, लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 11 आहे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोण आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री कोण आहेत. तर त्यांचं नाव आहे चंद्रकांत पाटील. तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे म्हणजेच चंद्रकांत पाटील हे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत. ओके, सध्या. प्रश्न क्रमांक 12 बघूयात आपण, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री कोण आहेत. तर बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन. ओके, तर बघा, ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे राधाकृष्ण विखे पाटील आणि गिरीश महाजन हे महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आहेत. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13 बघूयात आपण, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत. तर बघा, याचं उत्तर असणार आहे प्रताप सरनाईक. ओके, म्हणजेच ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे प्रताप सरनाईक हे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री आहेत. ओके, लक्षात ठेवा. महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री कोण आहेत. तर बघा, प्रश्न क्रमांक 14चे उत्तर असणार आहे शंभूराजे देसाई. म्हणजेच ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे शंभूराजे देसाई हे महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आहेत. तर चला पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री कोण आहेत. ऑप्शन सी याचं उत्तर असणार आहे म्हणजेच संजय शिरसाट
संजय शिरसाट हे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आहेत. ओके. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 16 आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच एकनाथ शिंदे. तर बघा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री आहेत. ओके. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17 बघूयात आपण, महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत? तर बघा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी म्हणजेच चंद्रशेखर बावनकुळे. तर चंद्रशेखर बावनकुळे हे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 18 आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री कोण आहेत? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच आदिती सुनील तटकरे हे महाराष्ट्र राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री आहेत. ओके. तर लक्षात ठेवा आदिती सुनील तटकरे ह्या महिला आणि बालविकास मंत्री आहेत सध्याला महाराष्ट्राच्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 19 आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच देवेंद्र फडणवीस. तर महाराष्ट्र राज्याचे ऊर्जा मंत्री हे देवेंद्र फडणवीस हे आहेत. ओके. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 20 बघूयात आपण, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी म्हणजेच उदय सामंत. तर उदय सामंत हे महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आहेत. ओके. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 21 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो दत्तात्रय भरणे. ओके. तर म्हणजेच ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे दत्तात्रय भरणे हे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 22 आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच गणेश नाईक. तर बघा गणेश नाईक हे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत सध्याला. ओके. तर लक्षात असू द्या. चला प्रश्न क्रमांक 23 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच गुलाब रघुनाथ पाटील. तर गुलाब रघुनाथ पाटील हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत. ओके. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 24 आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच दादाजी भुसे. तर दादाजी भुसे हे महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री आहेत. ओके. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 25 बघूयात आपण. महाराष्ट्र राज्याचे मृदा जलसंधारण मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच संजय राठोड. तर संजय राठोड हे महाराष्ट्र राज्याचे मृदा जलसंधारण मंत्री आहेत. ओके. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 26 आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच उदय सावंत. तर उदय सावंत हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे उद्योग मंत्री आहेत. ओके. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27 आहे बघा, महाराष्ट्र राज्य विपणन आणि प्रोटोकॉल मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे जयकुमार रावल म्हणजेच ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर जयकुमार रावल हे महाराष्ट्र राज्य विपणन व प्रोटोकॉल मंत्री आहेत. चला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री कोण आहेत? तर बघा सध्याचे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत अशोक उईके. तर बघा ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर अशोक उईके हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 29 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा महाराष्ट्र राज्याचे खाणकाम आणि माजी सैनिक कल्याण मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच शंभूराजे देसाई. तर शंभूराजे देसाई हे महाराष्ट्र राज्याचे खाणकाम आणि माजी सैनिक कल्याण मंत्री आहेत. ओके. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 30 आहे. महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री कोण आहेत? तर बघा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री आहेत पंकजा मुंडे. म्हणजेच ऑप्शन नंबर एचं उत्तर असणार आहे पंकजा मुंडे ह्या महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण हवामान बदल आणि पशुसंवर्धन मंत्री आहेत. ओके. लक्षात ठेवा.
प्रश्न क्रमांक 31 आहे बघा, महाराष्ट्र राज्य इतर मागास बहुजन कल्याण मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच अतुल सावे. तर अतुल सावे हे महाराष्ट्र राज्य इतर मागास बहुजन कल्याण मंत्री आहेत. चला पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री कोण आहेत? तर बघा महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत छगन भुजबळ, म्हणजेच ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर छगन भुजबळ हे महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत. चला पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 33 आहे बघा, महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो जयकुमार गोरे. तर बघा ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे जयकुमार गोरे हे महाराष्ट्राचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आहेत. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 34 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्राचे वित्तमंत्री कोण आहेत? तर बघा महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच देवेंद्र फडणवीस. तर बघा सध्याचे महाराष्ट्राचे वित्तमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 35 आहे बघा, महाराष्ट्राचे कामगार मंत्री कोण आहेत? बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आकाश फुंडकर. तर आकाश फुंडकर हे सध्याचे महाराष्ट्राचे कामगार मंत्री आहेत. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 36 आहे बघा, महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच हसन मुश्रीफ असं यांचं नाव आहे. हे सध्याचे महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत. ओके, तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 37 आहे बघा, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे राजेश कुमार मीना. तर बघा ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे राजेश कुमार मीना हे सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आहेत. ओके, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 38 बघूयात आपण, महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत? आशिष शेलार. तर बघा याचं उत्तर आहे आशिष शेलार, म्हणजेच ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आहेत आशिष शेलार. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 39 आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री कोण आहेत? बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच मंगल प्रभात लोढा. तर बघा मंगल प्रभात लोढा असं यांचं नाव आहे. ते सध्या महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री आहेत. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 40 आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी म्हणजेच शिवेंद्रराजे भोसले असं यांचं नाव आहे. तर बघा शिवेंद्रराजे भोसले हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 41 आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि विशेष सहाय्य मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर डी म्हणजेच नरहरी झिरवाळ. तर बघा नरहरी झिरवाळ हे सध्याचे महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तसेच विशेष सहाय्य मंत्री आहेत. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 42 आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच नितेश राणे. तर नितेश राणे हे महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 43 बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 43 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच संजय सावकारे. तर संजय सावकारे हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे वस्त्रोद्योग मंत्री आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 44 आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच संजय शिरसाट. संजय शिरसाट हे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आहेत. तर चला प्रश्न क्रमांक 45 आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर असणार आहे प्रताप सरनाईक, म्हणजेच ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे प्रताप सरनाईक हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे परिवहन मंत्री आहेत. ओके, लक्षात ठेवा.
प्रश्न क्रमांक 46 आहे बघा, महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच बाबासाहेब पाटील. तर बाबासाहेब पाटील हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे सहकार मंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 47 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे प्रकाश आंबेडकर. तर बघा प्रकाश आंबेडकर असे यांचं नाव आहे. तर ते सध्याला महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 48 बघूयात आपण, महाराष्ट्र राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी म्हणजेच मकरंद जाधव पाटील असे यांचं नाव आहे. तर मकरंद जाधव पाटील हे सध्याला महाराष्ट्राचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, शेवटी आपण 2 टेस्ट क्वेश्चन म्हणजेच सराव प्रश्न घेतलेले आहेत. तर बघा याचं उत्तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायचं आहे. ओके, म्हणजेच कॉमेंट करून तुम्ही सांगायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सराव प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर बघा याचं उत्तर तुम्ही सांगायचं आहे कमेंट करून. आणि प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्राचे वित्तमंत्री कोण आहेत? तर बघा हा जो दुसरा क्रमांकाचा प्रश्न आहे त्याचंही उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. म्हणजेच या 2 प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर लक्षात ठेवा आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, आपण तुमच्यासाठी 2 सराव प्रश्न घेतलेले आहेत. तर बघा हे जे टेस्ट क्वेश्चन आहेत त्याचे उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचे आहे. ओके, तर बघा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? आणि प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्राचे वित्तमंत्री कोण आहेत? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण संपूर्ण महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ पाहिलेले आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.